अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, श्रावण महिन्यामध्ये दोन मोठ्या ग्रहणाची सावट असणार आहे. या ग्रहणामुळे आपल्या श्रावण महिन्यातील सणावारावर किंवा शिवपूजेवर काही परिणाम होईल का? सूतक वेदकाळ आपल्याला पाळत बंधनकारक आहे का? असे प्रश्न बरेच जणांना पडलेले आहेत. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच हा व्हिडिओ आज तयार केलेला आहे. यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. तर 13 ऑगस्ट पासून आता श्रावण महिना चालू होत आहे. तो 11 सप्टेंबर पर्यंत आहे. भगवान शिव पूजेसाठी हा अत्यंत पवित्र महिना मानला गेला आहे. तर ह्यामध्ये जी काही आपण पवित्र म्हणजे पूजा करणार आहोत, सेवा करणार आहोत, त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. तर ह्या श्रावणामध्ये यंदा 2 ग्रहण मोठे आलेले आहेत. तर हे ग्रहण म्हणजे कधी आहेत ते आता आपण बघू. तर बघा, सगळ्यात पहिले ग्रहण म्हणजे 12 ऑगस्टला खंडग्रास सूर्यग्रहण आहे. तर हे आषाढ अमावास्येलाच लागणार आहे. आणि दुसऱ्याच दिवशी अगदी श्रावण चालू होतो. तर श्रावणातील पहा, सुरुवातीलाच जर ग्रहण आपण होतं, तर सगळ्यांना टेन्शन येतं, की आता आपल्याला सुरुवातीलाच ग्रहण आले, तर आता आपण कसं करणार? कशी पूजा करणार? पण पहा, काही वेळेस म्हणजे काही भारतात न दिसणारे, आपल्याला डोळ्यांनी दिसणारे ग्रहण जर नसेल, तर आपल्याला त्याचं सूतक आणि बंधन म्हणजे वेद काळ पाळणं बंधनकारक नसतं. त्यामुळे आपण हे श्रावण महिना अगदी सुरुवातीपासूनच आपण व्यवस्थित पूजा अर्चा, आपली शिवपूजा जी काही असेल ती आपल्याला व्यवस्थित तुम्ही करू शकता. कारण ह्या खंडग्रास ग्रहणाचं आपल्यावर म्हणजे या श्रावण सुरुवातीलाच सूर्यग्रहण असल्यामुळे याचं आपल्यावर सावट राहणार नाही. कारण हे आपल्याला भारतात दिसणार नाही. आणि दुसरं ग्रहण म्हणजे बघा, आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशीच आपल्याला आहे. ते चंद्रग्रहण आहे. तर हे चंद्रग्रहणाचं सुद्धा आपल्याला भारतात दिसणार नसल्यामुळं याचं सुद्धा सावट आपल्या रक्षाबंधनावर राहणार नाही. कारण भाऊ-बहिणीचा हा सण, यावर कुठलंही सावट म्हणा, कुठलंही संकट नाहीये आणि तुम्ही व्यवस्थितरित्या हे सण साजरा करू शकता. कारण ह्या दोन्ही ग्रहणाचा आपल्याला डोळ्यांनी दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला म्हणजे धार्मिक शास्त्रात मान्यता आहे, की ज्यावेळेस आपल्याला डोळ्यांनी दिसत नसेल, तर ते आपल्याला म्हणजे वेदकाळ म्हणा, त्याचं सूतक काळ आपल्याला बंधनकारक नसतं. तर तुम्ही तुमचं म्हणजे राखी पौर्णिमा जी आहे, रक्षाबंधन आहे, ते सणवार आपलं व्यवस्थित तुम्ही साजरा करू शकता. भद्र काळाचा सुद्धा यावर कुठलंही सावट नसणार आहे. त्यामुळे तुम्ही बहीण-भावाचा सण हा मोठ्या प्रमाणात साजरा करू शकता आणि अगदी आनंदाने साजरा करायचा आहे. तर असं आपल्याला हे म्हणजे जे काही संकट वाटत होतं सूर्यग्रहणाचं, चंद्रग्रहणाचं, ते सुद्धा आपल्यावरचं निघून गेलेलं आहे. आणि हा अगदी पवित्र सण म्हणजे या दिवशी आपण जी काही पूजा करतो, जे काही आपल्या श्रावणी सोमवारी पूजा आहे, जे काही स्तोत्र पठण आहे, तुम्ही जे आता कोणी श्रावण महिना दर महिना अभिषेक करतो, तर हे आपल्या नित्यनियम आपलं व्यवस्थित पूजा करायची म्हणजे आपल्याला ह्याचं अनंत पटीनं फळ मिळतं. कारण आपल्याला कुठलंच संकट, कुठलंच अडचण नसल्यामुळं आपण हा महिनाभर आपण व्यवस्थित ही पूजा करू शकतो. आणि ह्या महिन्यामध्ये बघा, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याचा कुठलाही परिणाम नाही. तर तुम्ही सणवार सुद्धा म्हणजे रोजची पूजा, जे काही अन्नदान करायचं आहे, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित करू शकता. आणि यंदाचा श्रावण महिना म्हणजे अगदी विशेष आणि खूप पवित्र महिना आहे. तसा तर एरवीच पवित्र असतो, पण हा अगदी श्रावण सोमवारी सुद्धा म्हणजे अशा प्रत्येक सोमवारी काहीतरी एक विशिष्ट तिथी आलेली आहे. त्यामुळे हा सोमवार अगदी म्हणजे पवित्र आहे. जे काही तुम्ही पूजा करणार आहे, त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. तर बघा, म्हणजे काही शुभ तिथी असेल, तर त्यानुसार आपण स्तोत्र पठण करावे सोमवारी आणि जे काही आता एकादशी असेल, तर आपण त्या दिवशी एकादशी महात्म्य वाचावं. विष्णू सहस्त्रनाम तर आपल्याला रोज पठण करायचंच आहे. पण ह्या दिवशी जर आपण अजून शिवाची जास्त पूजा केली, जास्त सेवा केली, तर आपल्याला अनंत पटीने फळ मिळतं. तर बघा, आता 17 ऑगस्टला आहे नागपंचमी. तर ही नागपंचमी ही विशेष तिथी आहे आणि आपला सणवार असल्यामुळं ह्या सोमवारी आपल्याला आवर्जून आपली जी काही म्हणजे घरामध्ये आपण नागपंचमी साजरी करतो, त्याचं सुद्धा आपल्याला फळ मिळतं आणि आपल्याला आपल्या नागपंचमीची पूजा करायची आहे. तर नागपंचमीची पूजा म्हणजे आपण नागोबाचा फोटो लावून आपल्याला त्याला दूध लाह्याचा नैवेद्य. आता बरेच ठिकाणी आपल्याला तवा टाकत नाही, तर त्या दिवशी आपण ते वाफेवरचे दिंड वगैरे करतो. सवाष्ण ब्राह्मण जेवू घालणं, समजा एक जोडी कुठलीही जोडी आपण जेवू घालायची आहे, त्यांना ते आपल्याला सवाष्ण ब्राह्मण बोलून त्यांची आपल्याला सन्मान करायचा आहे. त्यांना अन्नदान, आपल्याला बाकीचं अन्नदान करायचंय, त्यांना आपल्याला जेवू घालायचं आहे आणि त्यांना जे काही तुम्हाला साडी, चोळी, बांगडी जे करता येईल ते तुम्ही त्यांना करायचं आहे. हे नागपंचमीचा हे आपला सणवार हे असं आपण उत्साहित करतो. बऱ्याच मुली माहेरी आलेल्या असतात नागपंचमीनिमित्त. तर हे असं ज्याच्या त्याच्या गावानुसार, रीतीनुसार हे सण आपण साजरा करत असतो. दुसरी तिथी म्हणजे 24 ऑगस्टला एकादशी आलेली आहे. तर ही सुद्धा विशेष तिथी आहे पहा.
ह्या सोमवारी आपण विष्णू सहस्त्रनामचा पाठ करू शकतो किंवा एकादशी महात्म्य तुम्ही जर सामूहिक जर एकादशी महात्म्य पठण केलं तर याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळतं. म्हणजे श्रावणात हा पवित्र तर महिना आहेच आहे, याचंही आपल्याला फळ मिळणार आहे. आणि एकादशी निमित्त आपण जर विष्णू सहस्त्रनाम, एकादशी महात्म्य पठण ठेवलं, तर याचं सुद्धा आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. तिसरा सोमवार म्हणजे 31 ऑगस्टला आलेला आहे, तर या दिवशी आपल्याला चतुर्थी आलेली आहे, संकष्ट चतुर्दशी. तर ह्या दिवशी तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं जरी पठण केलं, सगळ्यांनी मिळून सामूहिक केलं, तर याचं सुद्धा आपल्याला अनंत पटीने फळ मिळतं. म्हणजे सोमवार तर आहेच आहे आणि संकष्ट चतुर्दशीचं सुद्धा आपण पठण केलं, तर याचं आपल्याला अजून अनेक पटीनं म्हणजे दुपटीनं आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. तर ह्या आपल्याला अशा विशेष तिथीला विशेष आपल्या सेवा आवर्जून आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे श्रावण महिना तर आपल्याला फळ देणारा आहेच आहे. पण ह्या विशेष तिथीची जर सेवा केली, तर त्याचा आपल्याला अजून म्हणजे डबल आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि आपल्याला सुवर्ण संधी आहे, की डबल सेवा करायला मिळते आणि आपल्याला म्हणजे आपल्या पदरात पुण्य पाडून घ्यायचं आहे. आपल्याला डबल सेवा करून. तर हे आपल्याला संकष्ट चतुर्दशी दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन करून तिथं तुम्हाला दुर्वा, घरी पण तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करू शकता आणि गणपती गणपती अथर्वशीर्ष तुम्ही घरी म्हणा किंवा मंदिरात म्हटलं तरी चालेल. आणि 4था आहे 7 सप्टेंबरला त्या दिवशी पण एकादशी आहे. तर ह्या एकादशीच्या दिवशी सुद्धा तुम्ही आपल्याला विष्णू सहस्त्रनाम, एकादशी महात्म्य पठण करायचं आहे. आणि जे काही तुम्हाला त्या दिवशी म्हणजे फळदान समजा काही फराळाचं दूध दान करता येईल ते आवर्जून करायचं आहे. कारण हा महिना इतका पवित्र महिना आहे, की ह्या महिन्यामध्ये जे तुम्ही काही अन्नदान म्हणा, फराळाचं दान, जे दूध दान करताल त्याचं आपल्याला आवर्जून म्हणजे अधिक पटीने पुण्य प्राप्त होत असतं. आणि आपल्याकडनं ती एक सेवा घडती, आपल्याकडनं दान धर्म होतो, पूजा होती आणि हे जर आपण आपल्या घरामध्ये केलं, तर आपल्या घरामधलं जे नकारात्मक ऊर्जा ती निघून जाते. आपल्या घरामध्ये सुरक्षा कवच तयार होतं आणि ह्या आपल्या पूजा आपण घरामध्ये सेवा, स्तोत्र पठण करतो, तेव्हा भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असते. कारण जेव्हा आपल्या घरामध्ये सगळं आपण आपले कार्यक्रम असेल, तर आपण अतिउत्साहाने सगळं करतो, सगळ्यांचा मान-सन्मान करतो, तेव्हा देव सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. कारण जेव्हा आपण सगळ्यांचा मान-सन्मान करतो, आपलं मन प्रसन्न असतं, तेव्हा सगळं व्यवस्थित तर देव सुद्धा आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तर अशा ह्या यंदाच्या विशेष सोमवारी आपल्याला जी काही पूजा, सेवा करायची ती आवर्जून करायची आहे आणि याचा आपल्याला म्हणजे अधिकता अधिक आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत देवाचे आणि आपल्याला हे म्हणजे विशेष तिथीनुसार आपल्याला 2-2 आपल्याला सोमवार पण आहे, विशेष म्हणजे संकष्ट चतुर्दशी, एकादशी, नागपंचमी याचं सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे आणि हे सगळेजण आवर्जूनच करतील. याची आपण म्हणजे सगळेजणच अगदी साध्या सोप्या पद्धतीनं जसं तुम्हाला घरी जमेल सेवा तशी करायची आणि कोणाची सेवा छोटी असो का मोठी, पण त्याला अनंत पटीने पुण्य प्राप्त होत असतं, फळ मिळत असतं. त्यामुळे या सेवा सगळ्यांनी आवर्जून करायच्या आहेत आणि सगळ्यांनी अन्नदान ज्यांना जसं जमेल तसं करा. नक्की ह्या पवित्र महिन्यामध्ये केल्यावर भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी यांची आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.